तुम्ही मला सांगा, मीटिंग तर शिवानी मॅडमची होती ना, मग तुम्हा दोघांची कोणती मीटिंग चालू होती? नाही नाही, अगं तिची मीटिंग कॅन्सल झाली. मग ती म्हणाली की ब्रँडचं प्रेझेंटेशन दाखवते, म्हणून मी आलो. प्रेझेंटेशन दाखवायला इतकं मोठं ऑफिस आहे, 4 खुर्च्या आहेत, टेबल आहे, एवढा मोठा सोफा आहे, पण नाही, तिला तुम्हाला खेटूनच बसायचं होतं. मला नाही पटलंय, किती चिटकून बसले होते ते. सावली, माझ्यावर विश्वास आहे ना? तुमच्यावरच विश्वास आहे, पण परत तिने असं काही केलं ना, मग तुम्हाला माहिती आहे तुमची बायको डेंजर आहे. बसा. अहो, दार उघडून दे ना. हात पकडा. तारा, 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 तू काय झालं एवढा हायपर व्हायला? तू छान दिवे लावलेस म्हणून सत्कार करू तुझा. तू नक्की माझ्या टीम मध्येस ना, की तुला त्या मूर्ख मुलीचा पुळका आलाय? आता काय झालंय? एक काम दिलेलं तुला, तेही झालं नाही तुझ्याकडून. मला नेमकं सांगाल का काय झालंय ते? तुला काय सांगितलेलं? तिला त्या रूम मधून बाहेर पडू द्यायचं नाही, तिला ऑफिसला पोहोचू द्यायचं नाही. मग ती कशी पडली बाहेर, कशी पोहोचली ऑफिसला? आता मला कसं माहित ती ऑफिसला कशी पोहोचली ते? मी माझं काम व्यवस्थित केलं होतं वहिनी. तुम्हाला पण माहिती आहे, आपण डोर लॉक केला होता, मी तिचा फोन हाईड केला होता, आणि तो बबलू तिची हेल्प करतो म्हणून त्याला सुद्धा त्या किरण सोबत पाठवून दिलं होतं. पण त्या सावलीने तिचं डोकं वापरलंच. जोर जोरात डोर बँग करत होती, हाका मारत होती. मग काय, अमृता वहिनीने तिचा आवाज ऐकला आणि दार उघडलं. आणि या सगळ्यात माझी काय चूक आहे वहिनी? हे तर तुझं असं झालंय की दूध उतू जाऊ देऊ नको, त्याच्याकडे लक्ष ठेव म्हटल्यावर दूध कसं उतू गेलो हे येऊन तू मला सांगतेय. हे बघा वहिनी, सरळ आणि स्पष्ट बोला ना, मला ही खोड्यात बोलणं नाही जमत हो. तुला काय सांगितलेलं? तिला त्या रूमच्या बाहेर पडू द्यायचं नाही. आणि तुला काय वाटलं, तिला रूम मध्ये लॉक केलं म्हणून ती गप्प बसणार? बोलू शकते ना ती, तर ती आरडाओरडा करणार, बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणार. हो, मग तेच केलं तिने. हो, तेच होऊ द्यायचं नव्हतं ना तारा. पण मग मी अजून काय करायला हवं होतं वहिनी? हा, मी पुरेपूर प्रयत्न केला होता, मी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाच होता. पण अमृता वहिनी घरात होत्या, त्यांनी आवाज ऐकला आणि गेल्या त्या दार उघडायला. गेली ती पळून. आता मी काय करायला पाहिजे होतं भाऊ? अगं पण काय झालं शेवटी? ती गेलीच ना ऑफिसला, आणि तेच होऊ द्यायचं नव्हतं तारा. तुझ्यामुळे ती शिवानी किती बोलली, मला वैतागली माझ्यावर. वहिनी हे बघा, मला तर आधी काहीच इंटरेस्ट नाही याच्यात. तर तुम्हाला सगळं कळतं ना, मग तुम्हीच करायला हवं होतं हे काम. हॅलो, इंटरेस्ट वगैरे नाहीये, बोलायचं नाही. तुला बेनिफिट होणार होता म्हणून तू सहभागी झालेलीस ना, आणि मला इतर काम होती, मी तिकडे बिझी होते, कळलं? नाही तर मीच केलं असतं. पण ती पोहोचली कशी ऑफिसला? म्हणजे कशी गेली ती? तो इडियट बबलू, तो घेऊन गेला. मग आता काय करायचं? काहीच करायचं नाही. आणि तू तर अजिबात काही करू नकोस, नट्टबट्ट कर. शिवानी बघेल तिला काय करायचं ते. पण तारा, एका अर्थी खूप बरं झालं आपला प्लॅन सक्सेसफुल नाही झाला ते. का विचार? कारण जर आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर नेमकं त्या शिवानी कारखानीसच्या मनात काय सुरू आहे, तिचं हे सगळ्या करण्यामागचा हेतू काय आहे, हे कधीच कळलं नसतं. पण आत्ता परफेक्ट टायमिंग आहे तिच्या मनातून काढून घेण्याचं की ती काय विचार करते. म्हणजे असं की तारा, जर का ही मूर्ख मुलगी घरातून बाहेर पडली नसती आणि ऑफिसला गेली नसती तर प्लॅन सक्सेसफुल झाला असता, बरोबर? मग शिवानीने दुसरा प्लॅन केलाच नसता, कळलं? आणि जर दुसरा प्लॅन केला नसता तर तिचं इंटेन्शन काय हे कळलं नसतं. पण आत्ता ती पुन्हा एक नवीन प्लॅन करणार, आणि त्या प्लॅन मधून तिचं हे सगळं करण्यामागचं हेतू काय आहे हे मला काढता येईल. म्हणजे हे परफेक्ट टायमिंग आहे. तिला ना बोलतं करायला हवं, तिच्या मनात काय ना हे काढून घ्यायला हवं. नाही, तुम्ही काय बडबडताय? कसला गेम, कसला प्लॅन? तू बघ, खूप मजा येणार आहे. बघ फक्त, मी आलेच. आता डोक्यावर पडलेत का? काय चाललंय यांचं? सतत प्लॅन. यांचं पण डोकं फिरलं आणि आता माझं पण डोकं फिरवतं. येड लागला का रे?
अंगावर चढवतो का गाडी? कळत नाही? दिसत नाही का तू? बबलू बबलू शेठ, तुम्ही अंगावर गाडी घालत होता, मला मारणार होता ऍक्सिडेंट मध्ये. सुपारी दिली का हो माझ्या भावांनी? मला मारायची. दादा अरे काय करून ठेवलंयस? बघतोयस ना काय अवस्था झाली माझी. आईने दिलेली शिक्षा बघतोय रे मी. आईने दिलेली बघायलाच पाहिजे. अजून एक शिक्षा बघायची आहे. बँकेतून पैसे काढलेस ना, 8 लाख रुपये. चुबडू बबडू बबडू कसं कळलं तुला? दादा तुला सारंग दादा, नील दादा तुला शोधतायत. त्यांना पण कळलंय. हो चल चल पटकन, त्यांना माझी आठवण आली. अरे देवा, उलटा बसता होता. पटकन बस, तुझी गाडी आहे. बस बस. चल चल, आता थांबू नकोस अजिबात. चल. माझे भाऊ मला शोधतायत का रे? हो आले नाहीत, पण ते तुला पाठवलं. पण तू परका आहेस तरी मला शोधायला आलास. आय लव्ह यू बबलू शेठ. हा मी परका आहे, परकाच आहे मी. पण तुझं नातं असून तू स्वतःला परका करून घेतलंयस. बबलू शेठ काय डायलॉग आहे. जिंकलत तुम्ही, जिंकलत. मला नाही नाही जिंकलत, खरंच सांगतो. तुम्ही ना एखादी मालिका लिहायला घ्या आणि सिरियसली लिहा, आपोआप कॉमेडी होईल. नीलला ना तुम्ही स्पॉट म्हणून ठेवा आणि सारंगला तू हिरो बनव. काय झालं? इतका रेस्टलेस कायस? काही नाही. काही नाही म्हणजे? रेस्टलेस दिसतोयस म्हणून विचारते, काय झालं? ऐश्वर्या, तुला कधीपासून माझी एवढी काळजी वाटायला लागली? राजकुमार दादाविषयी माहिती काढतोयस ना तू? ऑफिस मधून कळलं मला. परत दादाने काही घोळ घालून ठेवलाय का पैशांचा? ऍक्च्युली हे तू मला सांगायला हवंस की राजकुमार दादा कुठे आहे, त्यांनी पैसे कुठे ठेवलेत ना, हे तू सांग मला. ए हॅलो, माझा काय संबंध? मला जो लास्ट भेटलेला ना तो तेवढंच, त्यानंतर मला भेटलेला नाहीये. माझ्यावर ऑर नाही हा घ्यायचा नील. आळ समजेल ते. बबलू बोल. राजकुमार दादा सापडलाय. 100 वर्ष जगणार माणूस सापडलाय. तू एक काम कर, त्याच्यावर लक्ष ठेव, मी येतो. ओके? बबलू सोड. सोड मला. हॅलो हॅलो. सोड बबलू. काय? ए वाचवा. ए चेक चोरा रे. ए गरीब बिचार. तुम्हाला चोर वाटलं? मी चोर आहे? नाही. काय झालं? राजकुमार दादा सापडलाय. सापडला काय? निसटला काय? आता काय? पळून गेला. बबलू यार, असं कसं पळून गेला? धक्का दिला आणि पळाला. तू एक काम कर, तू घरी ये, आपण बघू. आलो. ऐश्वर्या, यातला एकही शब्द घरी कळता का मला?